तृतीय. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. तारा स्टेजवरून खाली आली आणि तिच्या अक्काच्या पाया पडली. अक्का, आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळे. ताराचा कौतुक सोहळा अक्का आनंद भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती. तृतीय पंथांमध्ये या शहरातली तरी तारा पहिली डॉक्टर झाली होती. नशिबाच्या बेड्या कायद्याच्या बेड्यांपेक्षा जास्त मजबूत असतात. तसं नसतं तर ताराचं भविष्यकाळ आणि अक्काचा भूतकाळ काहीतरी वेगळाच असला असता. आज जो वर्तमान काळ दिसत होता त्यामागे एक खूप मोठा भूतकाळ दडलेला होता. कठड्यावरून उडी मारत गगन तो घाणेरडा नाला पार करून पलीकडे गेला. धूळ, माती, चिखल याने तो संपूर्ण माखला होता. पण निदान आता त्याच्यामुळे कपड्यांवर लागलेले रक्ताचे डाग तरी दिसत नव्हते. पुढे धावायची आता शक्ती नव्हती. झाडाच्या मागून त्याने पाहिलं. पाटलाचे गुंड लाठ्या, काठ्या, सुरे, चाकू घेऊन कठड्याजवळच्या पुलावर त्याला शोधत होते. कठड्यावरून उडी मारून घाणीचा, चिखलाचा तो नाला पार करून ते येण्याची शक्यता शून्य होती. तो तसाच बसून राहिला. काही वेळ गेला आणि मग ती माणसंही गेली. मग मात्र त्याने रडून घेतलं. लहान मोठ्या चुका आयुष्यात सगळेच करतात, पण खून ते करायला जिगर लागतं. त्याने केलेला खून सामान्य नव्हता. सामान्य परिस्थितीत तो केला गेला नव्हता. तो खून म्हणजे पाटलाच्या लेकाचा घेतलेला बदला होता. न्याय मिळायचे जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा नाईलाजाने मग कायदा हातात घ्यावा लागतो. गीताच्या आठवणीने त्याचा जीव व्याकुळ झाला. तिचं रडणं तडफडणं सगळं आठवलं त्याला. तिला जगायचं होतं, शिकायचं होतं, मोठं होऊन पोलिसात भरती व्हायचं होतं. पण तिची सगळी स्वप्नं त्या हरामखोर विकी पाटलाने धुळीला मिळवली. तिला सबंध नासवलं. तिच्या कोमल देहाचा पार चोळामोळा केला. गगन आणि गीता दोघे भाऊ बहीण शाळेजवळच्या झोपडपट्टीत राहायचे. आई वडील लहानपणी वारलेले. गगन एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करायचा. नाईट कॉलेज करून त्याने शिक्षण पूर्ण केलेलं. गीता मात्र शिकत होती. कुठे पॅकिंगचं काम असलं तर ती करायला जायची. शिवणकाम तिने शिकून घेतलं होतं. आजूबाजूच्या बायकांचे ब्लाऊज शिवून दे, लहान मुलांची झबली टोपडी शिवून दे, असं काही ना काही करून घरच्या खर्चाला हातभार लावायची. तिला खूप शिकायचं होतं. म्हणूनच गगनसुद्धा मिळेल तिथे ओव्हरटाईम करायचा. कॉलेजला सुट्टी पडली होती. 1.5-2 महिना आराम. शेजारच्या यमुना मावशीने सुचवलं, पाटलांच्या वाड्यावर काम आहे. सूनबाईंच्या मदतीला कुणीतरी मुलगी हवी आहे. गीता, करणार का तू काम? गीताने वाड्यावर जाऊन काम करणं गगनला पसंत नव्हतं. विकी पाटील आणि खुद्द त्याचे वडील आबा पाटील या दोघांचंही नाव गावात तसं खराब होतं. गावातल्या, आजूबाजूच्या गावातल्या तरुण मुलींवर यांचं लक्ष. तेव्हा असल्या लोकांपासून 4 हात दूर राहिलेलं बरं असं गगनला वाटत होतं. पण गीताने समजावलं, त्या वहिनीसाहेब खूप चांगल्या आहेत आणि 4 तासांचाच तर प्रश्न आहे. सकाळच्या वेळेस दोन्ही पाटील चावडीवर असतात, नाहीतर त्यांच्या फॅक्टरीवर. त्यांच्यासमोर जायचा प्रश्नच कुठे येतो? शिवाय वाड्यावर इतर नोकर मंडळी, खुद्द यमुना मावशीसुद्धा आहे. मग कसली काळजी? 8-10 दिवस जाऊन बघते. तसाच काही धोका वाटला तर मग वहिनींना सांगून टाकीन, नाही जमायचं काम करायला म्हणून. गीता यमुना मावशीबरोबर वाड्यात जाऊ लागली. पाटलांशी तिचा कधी काही संबंध आला नाही. पण बेसावध असलं तरी शिकाऱ्याचं बरोबर लक्ष असतं त्याच्यावर. विकी पाटलाने तिला 1-2दा वाड्यावर येताना पाहिलं होतं. ती वहिनी साहेबांच्या हाताखाली काम करायची. त्यांच्याबरोबर देवळात जायचं. त्यांची छोटी मोठं कामं करायची. त्यासाठी मदत करायची. मोठ्या वहिनी गेल्यापासून वाड्याचा सगळा भार धाकट्या वहिनीसाहेबांवर पडला होता. धाकट्या वहिनीसाहेब म्हणजे आबा पाटलांच्या सूनबाई, विकी पाटलांच्या सौभाग्यवती. अगदी प्रेमळ आणि सोज्वळ. त्यांना नुकताच 3रा महिना लागला होता. पोटात अन्न पाणी काही राहायचं नाही. गीताला फार वाईट वाटायचं. वहिनीसाहेब, तुम्हाला कच्च्या करवंदाची चटणी करून देऊ का? कैरीचं लोणचं किंवा मग आवळ्याचं लोणचं तरी. तिला जमेल तसे वहिनीसाहेबांचे ती डोहाळे पुरवायची. गीता, किती ग करतेस माझ्यासाठी? माझी धाकटी बहीण असती तर ती तुझ्यासारखीच असती, असं म्हणून त्या गीताच्या पाठीवरून मायेने हात फिरवायच्या. काहीतरीच काय वहिनीसाहेब, राजा भोज आणि गंगू तेली यांची कुठली बरोबरी व्हायला? आम्ही गरीब माणसं, गीता म्हणायची. नाही ग गीता, पैशाने जे साधत नाही ते मायेने साधतं, असं बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. माझी डिलिव्हरी होईपर्यंत तू राहशील ना माझ्याबरोबर? त्या म्हणायच्या. राहीन की वहिनीसाहेब, पण पहिलं बाळणपण म्हणजे तुमच्या माहेरी नाही का होणार? गीताने विचारलं. तिच्या त्या प्रश्नाने त्या अधिकच दुःखी झाल्या. काय झालं वहिनीसाहेब, विचारायला काही चुकले का मी? गीताने विचारलं. नाही ग, पण कसं सांगू, माझं माहेर कायमचं तुटलं आहे. मागे माझ्या बहिणीच्या लग्नात यांच्या मानपानात काहीतरी कमी झालं म्हणून मग यांनी भांडण काढलं आणि माझं माहेर कायमचं तोडून टाकलं. एवढं बोलून बहिणीसाहेब घाबरल्या. इकडे तिकडे पाहू लागल्या. गीताचा हात हातात घेत म्हणाल्या, गीता, आता मी जे काही बोलले ना ते कुणाला बोलू नकोस हं.
त्यांच्या हातावर आपला हात ठेवत गीताने वचन दिलं, नाही बोलणार वहिनीसाहेब. गीताला वाईट वाटलं. माणसं किती दुष्ट असतात. डोळे पुसत मग वहिनीसाहेब म्हणाल्या, बरं चल, देवळात जाऊन येऊ. हो जाऊया, पण त्याआधी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही. गीता म्हणाली, नको गं, आज उपवास आहे, तोही निर्जळी. वहिनीसाहेब म्हणाल्या, पण वहिनीसाहेब, अशा अवस्थेत उपवास कसा झेपेल? तुमच्यासाठी नाही, पण त्या बाळासाठी तरी काहीतरी खाऊन घ्या. गीता म्हणाली, या बाळासाठीच तर सगळं करते आहे. पाटलांनी सांगितलं आहे, घराण्यासाठी वंशाचा दिवाच व्हायला हवा. कधी कधी मला भीती वाटते ग. मुलगी झाली तर तिचे आणि माझे काय हाल होतील कुणास ठाऊक. देवाला प्रार्थना करते, देवा पहिला मुलगाच होऊ दे, आणि मुलगीच होणार असेल तर झाल्या झाल्या आम्हा दोघींचेही प्राण घे. निराशेने वहिनीसाहेब उठल्या. ते सगळं ऐकून गीताच्या मनात पण चर्र झालं. मोठ्या लोकांची दुःख पण मोठी असतात. वहिनीसाहेबांबरोबर गाडीत बसून ती देवळात गेली. वहिनीसाहेब, तुम्ही हळूहळू पुढे व्हा. मी ओटीचं ताट घेऊन येतेच मागून. उगीच तुम्ही उन्हातान्हात थांबू नका. वहिनीसाहेब पुढे झाल्या आणि तोच काय तो अवधी त्या नराधमांना मिळाला. तेवढ्याच वेळात विकी पाटील त्याच्या 2-4 मित्रांबरोबर तिथे आला. ड्रायव्हरच्या मदतीने गीताला जबरदस्तीने दुसऱ्या गाडीत घातलं आणि मागच्या जंगलात नेऊन त्या सगळ्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिला तिथेच सोडून दिलं. पाणी भरण्यासाठी जंगलाच्या मागच्या बाजूला जे तळं होतं, तिथे आलेल्या काही बायकांना कुणाच्या तरी रडण्याचा, कण्हण्याचा आवाज आला. संशयास्पद वाटलं म्हणून त्या पुढे गेल्या. तेव्हा त्यांना गीता नको त्या अवस्थेत दिसली. त्यांनीच तिला चादरीने झाकलं आणि मग गावातल्या एका क्लिनिकमध्ये नेलं. पोलीस केस झाली तेव्हा कुठे सगळ्यांना गीताबद्दल कळलं. गीता घरी आली नाही हे कळल्यावर गगन वेडापिसा झाला होता. त्याने सगळीकडे शोध घेतला आणि शेवटी पोलिसांकडून कळलं की ती हॉस्पिटलमध्ये आहे. गीता अत्यावस्था अवस्थेत होती. तिची परिस्थिती फार बिकट होती. जगेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण गगनला पाहताच तिने डोळे किलकिले केले. तो तिचा हात पकडून रडत राहिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला. गीता, हे कसं झालं ग? सांग मला कसं झालं? 2च शब्द ती उच्चारू शकली, विक्की पाटील. आणि त्यानंतर तिने प्राण सोडला. गीता कुठे गेली, काय गेली, वहिनी साहेबांना सुद्धा कळलं नाही. त्या ड्रायव्हरबरोबर घरी आल्या आणि मग त्यांच्याबरोबर सगळ्यांना कळली ती खोटी मनघडंत कहाणी. त्या गीताचं चारित्र्य बरोबर नव्हतंच. कुणाबरोबर तरी तिचं लफडं चाललेलं. त्या दिवशी देवळात तिचा तो हिरो आला होता. वेळ पाहून दोघेही जंगलाच्या दिशेने पळाली आणि मग तिथेच काहीतरी भलतं सलतं घडलं. वहिनी साहेबांना त्या सगळ्या गोष्टींवर जराही विश्वास बसला नाही. नाही, गीता अशी नाहीच. काहीतरी घोळ झालाय. गीता गेली हे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. आधीच खालावत चाललेली त्यांची तब्येत अधिक खालवली. त्यांच्या तब्येतीची हेळसांड होऊ लागली. पोलिसांना सगळं खरं माहीत होतं. गगन ओरडून सांगत होता, पण उलट पोलिसांनीच दांडक्याचा चोप देऊन त्याला गप्प केलं. न्याय मिळावा म्हणून तो आबा पाटलांकडे गेला. आबा पाटलांच्या गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि पुन्हा जर छोट्या मालकांवर असे घाणेरडे आरोप केलेस तर जीवानिशी जाशील अशी धमकी दिली. लडखडत तो बाहेर पडला. पण त्या वाड्याला शाप देऊन, एक जात सगळे नामर्द आहात तुम्ही. माझ्या गरीब निष्पाप असहाय्य बहिणीला नासवलत. तुमच्यामुळे ती या जगातून गेली. पुरुष म्हणाच्या लायकीचे नाहीत तुम्ही पाटील. नामर्द आहात, नामर्द पाटील. तुमचं संबंध घराणं कलंकित. पाटील घराण्याचं कुळ नष्ट होईल. पाटलांच्या घराण्यात जन्माला आलेला मुलगा तुमच्यासारखाच नामर्द होईल. तो एवढा बोलला आणि पाटलांच्या गुंडांनी त्याच्या पाठीवर जोरात दंडुका मारला आणि वाड्याबाहेर त्याला फेकून दिलं. कितीतरी वेळाने रस्त्यावरून जाणाऱ्या कोणीतरी त्याला पाणी पाजलं. तेव्हा त्याला शुद्ध आली. खुरडत कसा तरी तो आपल्या झोपडीपाशी पोहोचला. आईबाबांच्या फोटोकडे पाहून तो खूप रडला. गीता, मला माफ कर. तुझं रक्षण मी करू शकलो नाही. मला माफ कर. पण आज एक भाऊ म्हणून शपथ घेतो, तुझं कार्य व्हायच्या आधी त्या हलकट विकी पाटलाचा मुर्दा पाडला नाही तर हातात बांगड्या भरून फिरेन. आणि मग तो सुडाने पेटला. 4 दिवसांनी गावची जत्रा होती. गावच्या जत्रेदिवशी देवळाबाहेर मोठ्या अंगणात मोठी पूजा असते. खूप गर्दी असते. त्याने तोच दिवस निवडला. आपला प्राण गेला तरी बेहत्तर, पण त्या विकी पाटलाला आता सोडायचं नाही. देवळाबाहेर गुलाल भंडारा उधळला गेला. लोक पालखी नाचवत होते. सगळे त्या आनंदात मग्न झाले होते. त्याचाच फायदा घेऊन गगन आत शिरला आणि त्या गर्दीतूनच त्याने विकी पाटलाला गाठलं. त्याच्या पोटात खचाखच वार केले. विकी पाटील खाली पडेपर्यंत कुणाला काही कळलंच नाही आणि गगन मात्र तिथून पळून गेला. अंगावर रक्ताचे डाग लागले होते. त्याच्या माथ्यावर खुनी असा कलंक लागला असला तरी आज काळीज मात्र थंड झालं होतं. निष्पाप बहिणीवर झालेल्या अन्यायाचा त्याने बदला घेतला होता. एरवी कधी साधं झुरळ पालही न मारणाऱ्या गगनने आज एका माणसाचा खून केला होता.
कृती करेपर्यंत सगळी हिंमत एकवटलेली असते, पण एकदा का कृती झाली की मात्र माणूस गर्भगळीत होतो. आपण काय करून बसलो याची जाणीव त्याला ज्या क्षणी झाली त्या क्षणी सुडाची जागा भीतीने घेतली. त्या नराधमाला मारलं म्हणून पश्चाताप नव्हता, पण आपल्या हातून एक खून झाला आणि मुख्य म्हणजे वहिनी साहेबांसारख्या कुलशील देवीसारख्या स्त्रीला आपल्यामुळे वैधव्य आलं, त्यांचं होणारं बाळ जन्माआधीच पोरकं झालं, ही टोचणी मात्र त्याच्या मनाला लागून राहिली. धावत पळत तिथून सुटून तो नाला पार करून इथे आला होता. भावना ओसंडून वाहत होत्या. दुःख अपार झालं होतं. तो रडत होता, थरथरत होता. तेवढ्यात मागून एक आवाज आला. कोण तू? इथे काय करतो? त्याने दचकून मागे पाहिलं. समोरची व्यक्ती ना स्त्री ना पुरुष, ती तृतीयपंथी होती. दोन्ही हाताने एक जोरात टाळी वाजवत त्या तृतीयपंथी व्यक्तीने पुन्हा विचारलं, कोण तू? पण गगन रडत राहिला. ती व्यक्ती क्षणभर तिथेच थांबली आणि मग शी बाबा, आई यल्लम्मा असं म्हणत पुन्हा एकदा टाळी वाजवून ती समोरच्या झोपडीत गेली. झोपडीतून त्याने एक मग कळशीभर पाणी आणलं आणि त्याच्या अंगावर ओतलं. त्याचबरोबर अंगावर चढलेले किडे माशा एकासरशी दूर झाल्या. चल ये घरात. त्याच्या का तिच्या कुणाच्या म्हणावं कळत नाही, पण आवाजात जरब होती. ती पुढे चालू लागली, पण गगन तसाच बसून राहिला. अधिकच चढ्या आवाजात ती पुन्हा म्हणाली, चल म्हणते ना. तेवढ्यावरच ती थांबली नाही. आपला पदर कमरेभोवती लपेटून तिने खोचून घेतला. गगनचा दंड पकडला आणि जवळजवळ त्याला खेचत त्या झोपडीत आणलं. गगन अजूनही गुडघ्यात मान खाली घालून होता. तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही हे तिने ओळखलं. ए बाबा, इथे मोरी आहे. तोंड धुवायचं आणि कपडे बदलायचे. मग पुन्हा ती जोरात विचित्र हसली आणि टाळी मारली. अरे बाबा, तू घालतोस तसे कपडे माझ्याकडे नाही. मी साडी ब्लाऊज घालते. तुझ्यासारखे बाप्याचे कपडे इथे मिळणार नाहीत. पण थांब, इथे मागे दुकानदार आहे, त्याचे जुने कपडे आहेत का बघते. ती उठणार तेवढ्यात बाहेर गोंधळ सुरू झाला. अगं बाई, बाहेर कसला गोंधळ? आले मी, असं म्हणून ती बाहेर गेली आणि बाहेरून दरवाजा घट्ट बंद करून घेतला. गगनने हळूच पडदा बाजूला करून खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेरचं दृश्य भयंकर होतं. बाहेर पोलीस आले होते. आजूबाजूला 15-20 तृतीयपंथी त्याच्या भोवती गरडा करून उभे होते. काय साहेब, आज कशी वाट चुकलात? चला की घरी, असं लाडे लाडे त्यांच्याशी बोलत होते. ए लांब हो, आज मस्ती मजा नको आणि कामाच्या मध्ये तर अजिबात येऊ नकोस. मग ते चौकशी करू लागले. इथे 23-24 वर्षांचा कुणी तरुण आला आहे का? तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, साहेब, तरुण तरुणी इथे कशाला यायला हो? इथे तरुण तरुणी येत नाहीत. इथे येतात ते आमच्यासारखे मधले. आणि मग सगळ्याजणी टाळ्या वाजवून हसू लागल्या. मग गगनने पाहिलं, त्याला इथे आणलेल्या व्यक्तीसोबत म्हणजेच या झोपडीच्या मालकिणीसोबत पोलीस बोलू लागले. गंगा, या सगळ्यांना आधी शांत राहायला सांग पाहू. मला चौकशी करायची आहे. म्हणजे ज्या झोपडीत आपण आहोत त्या झोपडीच्या मालकिणीचं नाव गंगा. गंगा आहे तर. मग गंगाने जोरात टाळी वाजवली. तिच्या सगळ्या मैत्रिणींना शांत केलं. ए गप्प बसा ग. साहेब बोला तुम्ही. गंगा, एक तरुण पाटलांच्या लेकाचा खून करून कुठेतरी पळून गेला आहे. जर तो इथे आला तर लगेच आम्हाला कळवायचं, समजलं? पोलिसांचं ते बोलणं ऐकून गगनचे हातपाय लटपटू लागले. गंगा आता आपल्याबद्दल नक्की सगळं खरं सांगणार असं त्याला वाटून गेलं. होय साहेब, इथे कोणी पण आला तर लगेच कळवते तुम्हाला. या तुम्ही आता. पोलीस निघाले तसे सगळे तृतीयपंथी त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. साहेब, 5-25 द्या ना, असं म्हणू लागले. त्यातल्या एका पोलिसाने मग 100ची नोट काढली. सगळ्यांनी वाटून घ्या, असं म्हणून ते गाडीत बसले आणि पोलिसांची गाडी जशी आली तशी निघून गेली. ए बायानो, चला सगळ्यांनी आता घरात. उद्या यल्लम्माची पूजा आहे, त्याची तयारी करायला घ्या. चला 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 चला. गंगाने सगळ्यांना परत पाठवून दिलं आणि मग हळूच पुन्हा ती झोपडीत आली. तिने दरवाजा घट्ट बंद करून घेतला. खिडकी घट्ट बंद करून घेतली. गगनकडे पाहत म्हणाली, पोलीस तुला शोधतायत ना? गंगापासून त्याला काही लपवावं असं वाटलं नाही. त्याने मानेने हो असं सांगितलं. कोपऱ्यावरच्या दिवाणावर मग ती मटकन खाली बसली. कितीतरी वेळ ती शांतच बसली. मग कसला तरी विचार केला आणि मग उठली. खुंटीवरची साडी आणि ब्लाऊज त्याच्याकडे भिरकावत ती म्हणाली, सध्या हेच चढव, काही दिवसांनी पाहू काय करायचं ते. गगन खूप रडला, रडत राहिला. गंगा मग त्याच्या बाजूला जाऊन बसली. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो रडत राहिला कितीतरी वेळ. आणि आईच्या मायेने ती सुद्धा थोपटत राहिली. त्या दिवशी त्याला कळलं, आईची माया फक्त स्त्री धर्मात आणि स्त्री देहात सीमित नसते. त्यासाठी फक्त आईचं काळीज लागतं. मग देह कोणताही असला तरी चालेल. पोटभर रडून घेतल्यानंतर गंगा म्हणाली, बस आता मोकळा झालास ना, जा आता आंघोळ करून घे, कपडे बदलून घे. तो मोरीत गेला. पडदा आड करून घेतला. त्याने कपडे पाहिले. रक्ताचे डाग अजूनही तसेच होते. अंगावरचं शर्ट काढताना त्याला थरथरायला होत होतं. गंगाने आत एक पिशवी फेकली.
यात कपडे भरून ठेव, ते जाळायला हवेत. त्याने गंगाने सांगितल्याप्रमाणेच केलं. ब्लाऊज आणि साडी चढवताना त्याचं सर्वांग हादरून गेलं. भावनेच्या भरात त्याने खून केला होता, पण त्याची जबाबदारी घ्यायची हिंमत मात्र तो एकवटू शकत नव्हता. होणारे परिणाम भोगण्याची मानसिक तयारी अजून झाली नव्हती. शिक्षेला तो आता घाबरला होता. म्हणूनच तो पळ काढत होता. पोलिसांपासून, पाटलांच्या गुंडांपासून, या समाजापासून आणि स्वतःच्या आयडेंटिटीपासून. एक गोष्ट त्याला कळून चुकली होती. किती काळ ते माहीत नाही, पण स्वतःची ओळख आता लपवावी लागणार आहे. स्वतःचं नाव, जात, धर्म या सगळ्यांबरोबर स्वतःचं पुरुष म्हणून असलेलं अस्तित्वसुद्धा. ब्लाऊज आणि साडी घालून तो बाहेर आला तेव्हा त्याच्या डोक्यावरून गंगाने हात फिरवला आणि तिच्या कपाळावर कडाकडा बोटं मोडली. लक्ष्मी, माझी गुणाची लक्ष्मी, असं म्हणत तिने ट्रंकेतून काही दागिने काढले. बांगड्या, हार, कानातले, लिपस्टिक, नेलपेंट सगळं. 2-4 हार त्याच्या गळ्यात पटापटा घातले. बांगड्या घातल्या. त्याला नेलपेंट लावलं. हे सगळं करून घेताना त्याला खूप यातना होत होत्या. असं वाटलं हे सगळं करण्यापेक्षा पोलिसांकडे जाऊन सरेंडर करावं. गंगा, नको ग हे सगळं. तू मला पोलिसांकडे घेऊन चल त्यापेक्षा, तो म्हणाला. जीव मुठीत घेऊन इथपर्यंत आलास तो पुन्हा जीव द्यायला होय? जेव्हा निशील जाशील पोरा. साधासुद्धा गुन्हा केलेला नाहीस. पाटलाच्या पोराला मारलेस. तुझ्या शरीराचे मोजता येणार नाही एवढे तुकडे करून तो पाटील गिधाडांना खायला घालेल. हे बघ, ऐक माझं, या गोष्टी होत राहतात. असे किती खून आम्ही पाहिलेत. थोड्या दिवसांनी सगळं थंड होईल. मग तुला इथून पाठवायची व्यवस्था करीन मी, खूप दूर, जिथे तुला कोणी ओळखणार नाही. तिथे जाऊन मग नव्याने सुरुवात कर. पण थोडे दिवस मामला थंड होईपर्यंत गपचूप इथेच राहा, याच कपड्यात. त्याच्या हातात लिपस्टिक देत ती म्हणाली. गगन उभा राहिला. त्याने आरशात पाहिलं. स्वतःचं अर्धनारी नटेश्वराचं रूप त्याला ओळखताच येत नव्हतं. जीव वाचवण्यासाठी शेवटी गंगाचं म्हणणं ऐकायचं असं त्याने ठरवलं. थरथरत्या हातानेच आरशात पाहून लाल भडक रंगाची लिपस्टिक त्याने ओठांवर फासून घेतली आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तो किन्नर लक्ष्मी झाला. या किन्नर जगातून गगन कधीतरी बाहेर पडेल का? कसा बाहेर पडेल? तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात ऐकूया. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. अजिबात चुकवू नका.